त्यांनी पाण्यावर आधारित एखादं गाणं शिकवलेलं आठवतंय का? आठवा बघू तुमच्या मनात आठवायचंय. तुमच्या आजीला सुद्धा तेच गाणं शिकवलंय, आईला तेच शिकवलंय, तुम्हाला तेच शिकवलंय, तुमच्या मुलाला तेच शिकवलंय. चला रेडी. तिकडं माझ्याकडे नाही. त्यांचं करा, माझं नको. बर, मी 1 2 3 म्हटल्यानंतर ए रे रे पावसा सगळ्यांनी म्हणायचं आहे. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. एक सूचना आहे, श्रद्धांजलीला उभं राहिल्यासारखं उभं राहून म्हणायचं नाही. काल मी सांगितलं त्या वर्गात, आताची घडी घालून ये रे पावसा. कसं पाऊस येईल? हा, विथ ऍक्शन. तुम्ही सगळेजण 9वी 10वीचे शिक्षक नाही आहेत, पहिलीची मुलात. 1 2 3 स्टार्ट. व्हेरी गुड, थँक्यू. टाळ्या वाजवा बघू एकदा जोरात. बसायचं, उभं राहायचं. अजून जेवलेलं थोडंसं खाली गेलं पाहिजे. कारण काय झालं माहितीये का, काल 70 जणांनी उपवास आहे म्हणून सांगितलं. मी त्या माणसाला 100 जणांचं खिचडी शाबूवड आणायला सांगितलं. आम्ही कुपन दिले 113 कुपन देऊन सुद्धा परत 11 जणांना कमी पडलंय. म्हणजे आपण किती खरं बोलतो, किती खोटं बोलतो. हा, एक इंग्रजीचं गाणं पावसावर आधारित कुणाला माहिती आहे? रेन रेन कम अगेन. येत आहे. 1 2 3 स्टार्ट. ऍक्शन. श्रद्धांजली नाही. कोणाला येत आहे? कोणाला येत आहे का? तुम्हाला, तुमच्यापैकी तुम्हाला येत आहे? हा, या की सर. नाही, टोंबरे सरांना पुढचं हिंट देतोय. पाण्यावर आधारित एक सिनेमाचं गाणं आठवायचं, मराठीतलं. रेन 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 गो अवे. तुम्ही शिक्षक आहे म्हणून ऍक्शन करत म्हणायचं. ओके. तर ते गुन्हा करणार आहे. रेन रेन गो अवे, कम अगेन अनदर डे. लिटिल जॉनी वॉन्ट्स टू प्ले. लिटिल जॉनी वॉन्ट्स टू प्ले. थँक्यू. बर, कुणाच्या मेमरीमध्ये पिक्चरचं गाणं आलंय का मराठीतलं? हा, शिरू. कोण हिंदी कोण म्हणणार? तुम्ही येत आहे? हा, या. माझा जर कोणाला जास्त राग आला तर मारू नका. रिम झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिम झिम गिरे सावन. ओके, थँक्यू मॅडम. बसायची खूप घाई झाली का? हा, मराठीतलं कोणाला येतं का? तुम्हाला येत आहे? हा मॅडम, एक मिनिट. हा, एकच काढो मॅडम. त्यांचं झाल्यावर तुम्हाला लेडीज फर्स्ट. हा, जेवढंच पाण्यातले पाहता प्रतिबिंब हसणारे, प्रतिबिंब हसणारे.
हा सागरी किनारा हो हो हा सागरी किनारा ओला सुगंध वारा हा सागरी किनारा ओला सुगंध वारा ओल्या मिठीत येतो हा रेशमी नजारा हा रेशमी सहारा हो हो हा सागरी किनारा. धन्यवाद. ओके, थँक्यू. हे सगळं करण्यामागचं कारण काय होतं? काय म्हणलं? वेळ नेणे, वेळ मारून नेणे. हा नाही, बाजूच्या वर्गात काल तेच गाणं झालं म्हणून मी तर काय घेतलं रे. हे बघा, ताण तणाव कमी करणे. बरं, अजून? हां बोला. विद्यार्थ्यांना विचार करायला प्रवृत्त करणे. व्हेरी गुड. अजून? विद्यार्थ्यांचे कलागुण जाणून घेणे. आनंददायी शिक्षण. कोण किती पाण्यात आहे कळतं. तसं काय उद्देश नव्हता माझा मित्रांनो. मला माहीत आहे सगळेजण 100% पाण्यातच आहेत, म्हणून आपल्याला आजचा रिझल्ट कमी लागतो. काय मला गाणं वगैरे काय म्हणता येत नाही, सॉरी. हां, अजून काय उद्दिष्ट काय होतं माझं? काय झालं? नाही, आता गाणं बस झालं, परत पुढच्या वेळी. हे बघा, 160 जणांच्या कलागुणांना वाव द्यायचा असेल तर ठोंबरे सर 1 दिवसीय कलागुण दर्शन संमेलन आपण ठेवू. हां, डाएट मार्फत घेऊ. हां, विविध गुणदर्शन सगळं बक्षिसं पण देऊ आम्ही. हां बोला. अध्ययन अध्यापनाशी काय संबंध आहे? बरं घेऊ. हां, अध्ययन अध्यापनाशी काय संबंध आहे? काय सर? हां, मेमराईज करता आलं. बरोबर. अजून? शिरू सर तुम्ही एवढं बोलता मला माहित नव्हतं बरं का, खरंच. सगळ्याच आज बोलतात. हां बोला. तणाव कमी. नाही, थोडंसं अध्ययन अध्यापनाशी कुठं अजून काय जोडता येईल का बघा, विचार करा. तुमची फक्त मी चिकित्सक विचार वृत्ती जागृत करतोय, बाकी काय करत नाहीये. आणि त्याचा आपल्याला अध्ययन अध्यापनाशी कुठं संबंध लावता येईल ते बघायचं आपल्याला. हां, करायला काहीतरी इथून गेल्यानंतर करणार का नाही? निर्माण झाली का भावना? व्हेरी गुड. अजून? तुमची अध्ययन अध्यापन पद्धती बदलणार का नाही बदलणार? विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत कळलं नाही पाहिजे की मी शिक्षकांनी कुठला घटक शिकवलाय, असं शिकवलं पाहिजे. तुमचं पुस्तक उघडा. आता तुमचं पुस्तक उघडा, त्याची अनुक्रमणिका काढा. त्याच्यामध्ये 12 घटक आहेत का? आहेत का? आहेत का 12 घटक? एकदा वाचा बघू, मनातल्या मनात वाचा. कशामध्ये येतं बघा. टोंबरे सरांचं मत असं आहे की मी नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र शिकवलंय. बरोबर आहे का चुकीचं आहे? किती जणांना वाटतं? बरोबर आहे. वाटत नाही, चूक बे वाटत नाही. बरोबर आहे का नाही आहे? हां, ते भविष्यवेधी शिक्षण. बर, अजून? प्रभावी शैक्षणिक नेतृत्व. नाही, मी नेतृत्वाला नाही आहे. म्हणजे मला 2-3 वेळा मुख्याध्यापकाची ऑफर आली होती, पण मी नाकारली. कारण माझ्या क्षमता मला माहीत आहेत, माझ्याकडे नेतृत्व क्षमता नाही आहे. मी अकॅडमिक माणूस आहे, मला तिकडे जायचं नाही, म्हणून मी नाकारले. पण प्रभावी शैक्षणिक नेतृत्व एक वर्गात शिक्षक म्हणून कसं असलं पाहिजे ते एक मला सांगायचं होतं. आणखीन?
क्रॉस कटिंग त्याच्यामध्ये दिलेलं आहे. NEPचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे क्रॉस कटिंग, आंतरसमवाय क्षेत्र. म्हणजे आपल्याला एकच विषय शिकवताना बाकीच्या विषयांची सुद्धा ओळख करून द्यायची आहे. आपल्याकडं दुर्दैवानं काय होतं, इयत्ता असते, तुकडे असते, विषय असतात. रमेश पानसे नाव ऐकलं तुम्ही कोणी? कोण आहेत? रमेश पानसे नाव ऐकलंय? कोण आहे? ऐकलं म्हटलं, कोण म्हटलेत? हा सर, हा वक्ते आहेत. बरं, अजून तुम्ही पुस्तक वगैरे वाचत नाही का? का लग्न झाल्यावर वाचायला वेळ मिळत नाही? बरं, घरी गेल्यावर गुगल बाबाला एक प्रश्न विचारा, रमेश पानसे फक्त नाव टाका. ज्ञानरचनावादावर कमला निमकर शाळा चालवली जाते फलटणला. तिथं कुठल्याही प्रकारच्या इयत्ता नाही आहेत. दरवर्षी आपण बेंगलुरू, उटी, मैसूर, शिमला, मनाली, केरळ, काश्मीरला जातो. यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या कमला निमकर शाळेला भेट द्या. एक टूर म्हणून फॅमिलीसहित गेलात, तुमच्या मुलांना घेऊन गेलात तरी काय हरकत नाही, पण एकदा बघा शाळा कशी आहे. फलटण तालुक्यामध्ये वाई गाव आहे. वाई गावामध्ये कमला निमकर शाळा आहे. तिथं कुठल्याही प्रकारच्या इयत्ता नाही आहेत. पहिलीचा मुलगा, दुसरीचा मुलगा कुठलाही असेल ते कोणत्याही विषयाचं कुठल्याही इयत्तेचं, म्हणजे तिथं असे कक्ष आहेत, भूगोल कक्ष, विज्ञान कक्ष, मराठी कक्ष, गणित कक्ष. तिथले विद्यार्थी कुठल्याही कक्षामध्ये जाऊन शिकू शकतात. म्हणजे दुसरीचा मुलगा 5वीचं पण अध्ययन करू शकतो. तिथं कुणी कुणाला शिकवत नाही. मुलं स्वतःचे स्वतः शिकतात. तुम्हाला वेगळे अनुभव आलेले असतील. शिकतात का नाही? किती जणांचा विश्वास आहे की मुलं स्वतःचे स्वतः शिकतात? सगळ्यांचा आहे. सगळ्यांचा आहे. बरं, तुमच्यापैकी कोणाला जुळे मुलं आहेत का? आहेत. कबाडे सर आहेत. मुलगा मुलगी, 2 मुलं मुली, कसं आहे? दोन्ही मुलं आहेत. दोन्ही मुलामध्ये काय फरक जाणवतो का? काय फरक आहे? आवडीनिवडी फरक आहेत. काय एखादं उदाहरण सांगाल मला? आकलन क्षमता थोडी नंतर हळूहळू कमी जात झाली. बरं, विषयांच्या आवडीनिवडीमध्ये काय फरक आहे का? काय फरक आहे मला सांगा. अ ला आ आवडतो, ब ला आवडतो, असं काही सांगा. दोन्ही मुलं कितवीला आहेत आता? सेकंड इयरला आहेत. BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग. दोघं सेकंड इयरला इंजिनिअरिंगला आहेत. एकच ट्रेड आहे का? कुठला आहे? बघा, एकाच घरामध्ये असलेल्या जुळ्या मुलांमध्ये फरक असतो. मला सुद्धा 2 जुळी मुलं आहेत. आमचे पाटील सर सांगा म्हटल्यामुळे सांगतोय. आणि मी जुळ्यावर खूप मोठं संशोधन केलेलं आहे, कारण मी रिसर्चचा विद्यार्थी आहे. माझ्या एका मुलाची लँग्वेज क्षमता जी आहे ती खूप चांगली आहे. दुसऱ्याची मॅथमॅटिकल क्षमता चांगली आहे. छोट्याची आकलन क्षमता चांगली आहे आणि तो उपयोजनात्मक कौशल्य चांगल्या प्रकारे करू शकतो. मोठा थोडासा घाबरट आहे, छोटा बिंदास्त आहे. त्यांच्या विषयामध्ये सुद्धा वेगळंपण आहे. एका घरातली एका आईबापाच्या पोटी जन्मलेल्या 2 मुलांमध्ये जर फरक असेल तर आपल्या शाळेमध्ये 25, 30, 50, 60 घरातून येणाऱ्या मुलामध्ये किती फरक असेल याचा कधी आपण विचार केलाय का? मग त्यांच्या विषयामध्ये, आवडनिवडीमध्ये, त्यांच्या समजून घेण्यामध्ये काय फरक असतो का नाही याचा सुद्धा आपण अध्यापन करताना विचार केला पाहिजे. एक उदाहरण छोटंसं सांगतोय. तुम्ही मला सगळं स्वतःच सांगताय. का स्वतःच सांगतोय? कारण मी तर जिवंत उभा आहे. कुणीतरी मेला, कुणीतरी आदर्श आहे, त्याचं उदाहरण मी सांगत नसतो. एक 2 दिवसापूर्वीची घटना आहे. एक 8 दिवसापूर्वी एक नवीन डेरा आणला होता. उन्हाळा असल्यामुळे आम्ही एक नवीन डेरा आणला. मी बायकोला म्हटलं की घेताना आपण नळ असलेलं घेऊ, कारण मुलं आत्ता माझी UKGची आहेत. ती स्वतः नळ चालू करून पाणी पिऊ शकतील या उद्देशानं मी आणलं होतं. नवीन डेरा असल्यामुळं ते पाझरतं पाणी पाझरून गेलं. 4थ्या दिवशी मला नळ चालू केलं तरी सुद्धा नळातून पाणी येईना. मी बायकोला म्हटलं, नळ मुलाने काय बिघडून टाकला का? मी दोघांना रागवलं. म्हणजे तुम्ही म्हणजे आत्ता तर ढेरा आणला, 4 दिवस पण झाले नाही, तुम्ही नेहमीप्रमाणे आपल्या आईबापाच्या प्रमाणे मी त्यांना रागवलं. माझा मोठा मुलगा काय केला, गेला तो नळाजवळ, नळ खाली वर करून बघितला, डेऱ्याचं झाकण काढून बघितला,
आणि तो मला काय सांगितलं माहिती आहे का, बाबा नळ खराब झालेला नाही, नळाच्या खाली, नळ जिथं आहे त्याच्या खाली पाणी गेले आहे, त्याच्यामुळं नळाला पाणी येईना. म्हणजे विद्यार्थी मुलं किती चिकित्सक विचार करतात. त्यांना कोणी, मी शिकवलं का त्यांना नळाच्या खाली पाणी गेलं. म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटलं, अरे मी स्वतःला PhD, एवढे सेट टेट, एवढे मी 7-8 विषय म्हणतो, तेवढी सुद्धा मला समज, म्हणजे झाकण काढून त्याच्यात पाणी आहे का नाही हे सुद्धा बघायची, म्हणजे तेवढी तसदी मी घेतली नाही. पण त्या मुलानं घेतली. मुलं फक्त स्वतःचं स्वतः शिकतात, फक्त आपण त्यांना पुशअप करायचा असतो, त्यांना मार्ग दाखवायचा असतो. हां, सगळेच पालक हां, सगळ्यांचं झालेलं असतं. मग तेच सांगायला लागलो मी, माझं मोठेपणा नाही की आपण कधी कधी म्हणजे त्या मुलाच्या पातळीवर सुद्धा जाऊन आपण विचार करत नसतो, हे मला सांगायचं. म्हणून जेव्हा आपण शिक्षक म्हणून काम करतोय तेव्हा त्या विद्यार्थ्याच्या पातळीवर जाऊन, त्या मुलाचा वयोगट असेल, त्याचं लँग्वेज असेल, या पातळीवर जाऊन आपण विचार केला पाहिजे आणि त्या प्रकारे आपण अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. उद्गामी, अवगामी, दिग्दर्शक, प्रात्यक्षिक, हे सगळं जुनं झालं मित्रांनो. थोडं स्लाइड पुढे घेत आहे मी, थोडंसं फक्त ओझरतो तुम्हाला ICTचा शिक्षणामध्ये कसा उपयोग करता येतो ते दाखवते. तुमच्या शाळेमध्ये मला बोलवा, मी येईनच, माझ्यापेक्षा जास्त तज्ज्ञाला तुमच्या शाळेमध्ये बोलवेन आणि तुम्हाला ICTचं तुमच्या शाळेमध्ये जे काही उपलब्ध साधन सामग्री आहे त्याच्यातून कसं करता येईल ते तुम्हाला डेमो सहित देईन. पण एक काम करा, त्याच्या अगोदर मार्चच्या पगारमध्ये आपलं इन्कम टॅक्स कटिंग होणार आहे, मला माहीत आहे, झालाय, चांगली गोष्ट आहे. आपण इन्कम टॅक्स दिला पाहिजे प्रामाणिकपणानं. बरं, त्याचबरोबर काही पैसे जमवता आले तर पैसे जमवा, 30-40 हजार रुपये फक्त. काय, त्याच्यातून एक स्वतःचा लॅपटॉप घ्या, स्वतःचा लॅपटॉप घ्या. माझ्याकडं 2 व्हीलर नव्हती, पण माझ्याकडे लॅपटॉप होता, हे अभिमानानं सांगतो. का घेतलं? कारण मला मोकाश सरांनी सांगितलं होतं की अध्यापनामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे, म्हणून मी लॅपटॉप घेतला. आणि पहिलीला मी लॅपटॉपवर शिकवत होतो. त्या लॅपटॉपमध्ये पूर्णपणे एज्युकेशनल सॉफ्टवेअर होते, त्या वर्षी नवीनच इलेक्ट्रोमध्ये आलेलं होतं आणि मी कर्ज काढून घेतलं होतं. त्याचं वैशिष्ट्य काय, सगळे एज्युकेशनल सॉफ्टवेअर होते. 2009ची घटना सांगतोय मी तुम्हाला. त्याच्यानंतर 15 वर्ष झालेत. याच्यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये खूप क्रांतिकारक बदल झालेले आहेत. तुम्हाला जे स्लाइड्स पाठवलेत त्याच्यामध्ये त्याचा बदलाचा वेग दिलेला आहे. SDG कुणाला माहिती आहे? SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. सगळ्या जगाने सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकासाची ध्येय ठरवलेले आहेत. ती आपल्याला ICTतून साध्य करता येतात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ICTला खूप मोठं वेटेज दिलेलं आहे. शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, काय लिहून घ्यायचं नाही, सगळं PPT दिलेलं आहे तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे डिजिटल साक्षरता व सुरक्षितता. याच्यासोबत अजून एक शब्द मला, म्हणजे मी जाता सांगतोय, अर्थसाक्षरता सगळ्यात महत्त्वाचे. तुम्ही सगळे शिक्षक आहात, काही जण पेन्शनमध्ये असतील, काही जण पेन्शनमध्ये नसतील. त्याच्यासाठी आपल्याला भांडायचं नाही, ते प्लॅटफॉर्म नाही आहे. तुमच्यापैकी हेल्थ इन्शुरन्स किती जणांचा आहे? आज खाली. कशासाठी काढलंय तुम्ही? कोणी सांगितलं होतं काढायला? हां, प्रिकॉशन म्हणून घेतलं, बरोबर. अजून? हां, हां, चांगला आहे. ICU मध्ये ऍडमिट करतात. 5,000 रुपये, 25,000 रुपये, 50,000 रुपये भरा म्हणत नाही. स्पीड बदलतो, सर्व्हिस. च्या आत सगळ्यांनी आपलं स्वतःचं हेल्थ इन्शुरन्स काढायचं. मी सांगतो म्हणून, एक मित्र म्हणून.
त्याच्या पुढे जाऊन एक अधिकारी सांगतो म्हणून तर काय ना काढायचं, ते तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी चांगलं नाही, तुमच्यासाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी खूप गरजेचं आहे. ते सुद्धा आपल्याला शारीरिक शिक्षण आणि कल्याण हा विषय नवीन NEP-मध्ये येतोय, त्या अंतर्गत मी तुम्हाला सांगतोय. टर्म इन्शुरन्स आहे सगळ्यांचं. आता हेल्थ इन्शुरन्स नाही म्हणलं, टर्म इन्शुरन्स सुद्धा नसणार. किती जणांचं आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. व्हेरी गुड, थँक्यू सर. टर्म इन्शुरन्स प्रकार माहीत आहे? कोण सांगेल? हां बसमे सर. नाही एक आहे, हां सांगतो सर, पूर्ण ऐकून. सर आपण नंतर त्याच्यावर बघा, सांगतो. एकच बिराजर सर, एकच मिनिट. ही काळाची गरज आहे म्हणून सांगतोय. टर्म इन्शुरन्स कधी त्याचा फायदा आपण मेल्यानंतर होतो, आपल्या फॅमिलीला होतो. काही जण म्हणतात की मी मेल्यानंतर फॅमिलीला पैसे मिळून काय उपयोग. तसं नाही आहे. माणसाचं कधी काय होईल सांगता येत नाही. आपण कोरोनामध्ये बघितलं आहे. आणि असे काही एक शिक्षक आहेत सोलापुरामध्येच, एका शिक्षक संघटनेचे अगदी उच्चपदस्थ शिक्षक आहेत. त्यांच्या मॅडमचं असंच ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं. त्याच्यानंतर त्या शिक्षकांनी सगळ्या शाळांमध्ये जाऊन त्याच्याविषयी जागृती केली. आज आपल्याला 1 लाख रुपये पगार आहे, आपलं कुटुंब व्यवस्थित चालू आहे. जर माझं जाता जाता माझा ॲक्सिडेंट झाला आणि मी गेलो तर माझं कुटुंब उघड्यावर येऊ नये, त्याच्यासाठी टर्म इन्शुरन्स काढायचं असतं. हां हो, हां ते सुद्धा आपल्या सर्व्हिस बुकमध्ये ते नोंद करणं गरजेचं आहे. कारण काय झालं आहे, अपघात विमा योजना आहे सरकारी, अगदी कमी किमतीमध्ये ते मिळतं, त्याचा सुद्धा लाभ घेऊ शकतो. अपघाती मृत्यू झाला तरच आहे. सगळ्यांचं तुमचं SBI-मध्ये खातं असेल, हां त्याचे सुद्धा तुम्हाला 20 लाख रुपये मिळतात. SDG खातं जर असेल तर. महाराष्ट्र बँकेत 40 लाख. मग महाराष्ट्र बँकेत 40 काढायचं, इकडे 20 काढायचं, 60 लाख होतात. हे सगळं आपल्या NEP अंतर्गत तुम्हाला डिजिटल साक्षरता आणि अर्थसाक्षरता सुद्धा गरजेचं आहे, त्याच्यामुळे सांगितलंय. आणि दीक्षा ॲप तुम्हाला सगळ्यांना सांगितलं डाउनलोड करायला. त्याची लिंक सुद्धा तुमच्या ग्रुपवर टाकलेली आहे. त्याच्यानंतर स्वयं पोर्टलची सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्याचे सगळे लिंक्स तुम्हाला टाकलेले आहेत. तर तुम्हाला स्वयं पोर्टल मार्फत सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं कोर्सेस करता येतात. त्याचा फायदा नक्कीच होतो. एक उदाहरण जर सांगतो मी जाता जाता, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा काही वेगळ्या प्रकारचं नातं असतं, एक मित्राचं नातं असतं. आणि मला खूप मोठी खोड आहे. मी शिकतोच, पण दरवर्षी मी शिकत शिकत एक 10 जणांना सोबत घेतो आणि त्यांना सुद्धा शिकायला लावतो. शिकल्यामुळं फायदा कधी ना कधी होतो. याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. मी MA सायकॉलॉजी करत होतो आणि एक माझे गुरु होते, आहेत अजून. त्या गुरुला पण म्हटलं, सर तुम्हाला सुद्धा सायकॉलॉजीची आवड आहे, मला सुद्धा सायकॉलॉजीची आवड आहे, आपण दोघं मिळून MA सायकॉलॉजी करूया. आम्ही गंमत म्हणून ॲडमिशन घेतलं. आम्हाला ॲडमिशन घेताना पण माहीत नव्हतं की त्याचं प्रॅक्टिकल कसं असतं, थिअरी कशी असते. उगी सहज गंमत, चला मस्ती अंगात सोलापुरी भाषेत सांगायचं तर चला म्हणून घेतलं ॲडमिशन. त्याच्यानंतर थिअरी पास झालो आम्ही. थिअरी पास झाल्यानंतर कळालं की प्रॅक्टिकल सेंटरच सोलापुरात नाही आहे. ज्या रिजनल सेंटरला आम्हाला ॲडमिशन दिलं त्या रिजनल सेंटरला सुद्धा माहीत नव्हतं की त्यांच्याकडे सुद्धा MA सायकॉलॉजीचं सेंटर नव्हतं. कारण त्या रिजनल सेंटरला सुद्धा MA सायकॉलॉजीला ॲडमिशन कोणीच घेतलं नव्हतं, म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये. मग आम्ही दर रविवारी हैदराबादला जाऊन त्याचे प्रॅक्टिकल केले, सगळं MA पदरात पाडून घेतलं. त्याच्यानंतर मुडेगावकर सरांना माहीत आहे. प्राचार्य कुंटे सर इथं आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. तरी मी मुडेगाव सरांना अशी विनंती करतो की या समारोपीय कार्यक्रमासाठी त्यांनी प्रास्ताविक करावं. खरं तर मागचे 3 दिवस झाले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्यामध्ये उपलब्ध असणारे सर्व विषय आणि त्याच्या अनुषंगानं आपण
आपण विविध विषयांची माहिती इथपर्यंत घेतलेली आहे सर. परंतु या सर्व समारोप सत्रापर्यंत पोहोचत असताना मला एक गोष्ट नक्कीच खात्रीपूर्वक अशी सांगावीशी वाटते की होय, इथून पुढे बाहेर पडल्यानंतर आणि विविध गोष्टी तुम्ही राबवत असताना देखील या झालेल्या सर्व सत्रांचा, झालेल्या सर्व गोष्टींचा अगदी छोट्या छोट्या बाबींमध्ये का असना त्याचा नक्की तुम्ही या ठिकाणी वापर करा. आजच्या या समारोप प्रसंगी मला तुम्हाला एवढंच सांगायचं की इथून पुढचे 20 वर्ष जेव्हा आपण हे सत्र आणि हे NEP एनलाइटन करणार आहोत, तो प्रकाश, तो ज्ञानाचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचावा. आपली येणारी नवीन पिढी जी आहे ती NEP एनेबल्ड असावी, अशा सर्वांना शुभेच्छा देतो. यासोबतच आजच्या या सत्राच्या समारोप प्रसंगी आपल्या संगमेश्वर महाविद्यालयाचे ज्युनियर सेक्शनचे उपप्राचार्य माननीय श्री प्रसाद कुंटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं एकदा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. सरांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सरांचं शिक्षण MSc मॅथमॅटिक्स B.Ed आहे. कोल्हापूर विद्यापीठामधून सरांनी त्यांची MSc कंप्लीट केलेली आहे. गणित या विषयाचे उत्तम अभ्यासक, घरामध्ये उत्तम, तुम्हाला माहीत असेलच, परंपरेनं आलेला जो वारसा आहे, प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र कुंटे सर, ज्यांचं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि मराठीमध्ये अत्यंत उत्तम असं नाव, आणि तोच नावलौकिक कदाचित काकणभर सरस असं सरांचं काम. महाराष्ट्रभर JEE असेल, नीट असेल किंवा CET असेल, या विषयावरती त्याचं पूर्ण आरेखन असेल, महाराष्ट्राचे CET सेलचं संपूर्ण काम असेल, त्यातील गणित विषयाचं काम असेल, त्या प्रत्येक पेपरमधलं प्रत्येक उदाहरण आणि त्याची काठिण्य पातळी ठरवण्याचं काम असेल, इथपासनच्या सर्व गोष्टी सर स्वतः बघतात. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचं इयत्ता 11वी आणि 12वीचं जे गणिताचं पुस्तक आहे त्याच्या मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंतचे आणि त्याचे सर्व घटक, किंवा आज जे महाराष्ट्र शासनाचं पाठ्यपुस्तक आहे गणिताचं, हे JEE सोबत अत्यंत, जे आपण म्हणतो त्यासोबत कॉम्पीट करू शकतं, याचं संपूर्णतः श्रेय जे आहे ते प्रसाद कुंटे सरांना जातं. त्यामुळे मी त्या पुस्तकाचं आरेखन होत असताना पाहिलेलं, त्याचं मुखपृष्ठ डिझाईन होत असताना सुद्धा मी पाहिलेलं आहे काही क्षणांमध्ये. आणि सरांच्या शिकवणीची आणखीन एक ख्याती, हे सरांनी कधीच सांगितले नाही, त्यांच्या विद्यार्थी सांगतात की सर कधीही कुठेही पाहून उदाहरण घेत नाहीत, ते शिकवत असताना ते उदाहरण तयार करतात, ते शिकवतात, संपूर्ण एक्सप्लेन करतात, आणि त्यांचं हस्ताक्षर एकदा लिहिलं की परत त्यामध्ये एकही चूक तुम्हाला सापडणार नाही. एवढ्या छान पद्धतीनं सरांची हे अध्यापन कौशल्य आहे. आपणच आपल्या माणसाचं कधीतरी कौतुक केलं पाहिजे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांच्या गुणांबद्दल इतर लोकांना देखील सांगितलं पाहिजे. आणि इथूनही पुढे मी तुम्हाला सांगतो की आपल्या जिल्ह्यासाठीचा संपूर्ण सेवा संच, बरोबर, ती जी निर्मिती आहे आणि त्याची पूर्ण रचना कशा रीतीने असावी, ते जे गणित आहेत हे सुद्धा सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा जे आहे ते सरांनी केलेलं आहे. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आत्ता तुमच्यासमोर आणि आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून या ठिकाणी आमच्यासोबत आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत करताना या समारोप प्रसंगी मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने, इथे तुमच्याच सारखा मी एक घटक असल्या त्यांच्या वतीने परत एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करतो. डॉक्टर बुधाराम सर जेव्हा हे सर्व संकल्पना घेऊन आले, इतर महाविद्यालयामध्ये बऱ्याच अडचणी होत्या, तेव्हा B1 आणि B2 किंवा आपले वरचे जे 4th फ्लोअरचे क्लासेस होते ते, हे सर्व, तुमचा विश्वास नाही बसणार, इतर ठिकाणी खूप अडचणी होत्या. 12वीची परीक्षा चालू होती तरी देखील प्रेमायसेसमध्ये फक्त शिक्षक आहेत म्हणून सरांच्या प्रयत्नामुळे आपलं हे प्रशिक्षण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि या एवढ्या व्यवस्थित ठिकाणी सर्व संसाधनासहित होऊ शकलं. त्याबद्दल देखील डाएटच्या वतीने, प्रशिक्षक म्हणून यांच्या वतीने परत एकदा सरांचे आणि संस्थेचे आभार मानतो. आणि बुधाराम सर, तुमच्याकडे पुढची ही सूत्र सोपवतो. आदरणीय बुधाराम सरांना मी विनंती करतो की त्यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने माननीय श्री प्रसाद कुंटे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. धन्यवाद सर. सरांना मी विनंती करतो की त्यांनी सर्व शिक्षकांशी संवाद साधावा. तुमच्याकडेच आहे की सगळ्यांचा रिमोट? डाएटचे श्री बुधाराम सर, त्यांच्याबरोबरचे सहकारी पाटील सर, माझे सहशिक्षक, सहकारी, माझ्याबरोबर काही जण जे विद्यार्थी दशेपासून आजपर्यंत मला पाहतायत,
असे आपल्यापैकी काही जण मुख्याध्यापक, विविध शाळांचे शिक्षक सर्वांचं मी या आपल्या महाविद्यालयात स्वागत करतो. आपल्या महाविद्यालयात स्वागत करतो म्हणण्याचं कारण असं की बुधाराम सरांनी मगाशी असं सांगितलं की मला 3 दिवस सहन केलं. मी तर असं म्हणतो की त्यांच्यामुळे हा योग घडून आला की हे सगळे माझे विद्यार्थी पण या वर्गात बसायला आज प्रवृत्त झाले. कारण इथले बरेचसे या कॉलेजचं हे वैशिष्ट्य आहे की इथून बाहेर पडलेला कुठलाही विद्यार्थी असो, तो कितीही मोठ्या पदापर्यंत गेलेला असो, तो नक्की या B1 B2 ची आठवण काढल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रत्येक वेळेला जे काही प्रशिक्षण असेल, जो काही उद्घाटनाचा कार्यक्रम असेल, तो आम्ही नेहमी याच हॉलमध्ये भरवतो की जेणेकरून आपल्याला पण आपले पाठीमागचे दिवस जे मंतरलेले होते ते आठवावेत. कारण 11वी 12वीचे आणि ग्रॅज्युएशनचे दिवस हे मंतरलेले असतात, ते परत येत नाहीत. पुन्हा एकदा ते जगण्याचे आपल्याला क्षण आलेत, कारण काही मित्र भेटलेत, काही मैत्रिणी भेटल्यात, काही नवीन ओळखी झाल्यात. कारण बरेच दिवस असं वर्कशॉप झालंच नव्हतं. पूर्वी मॉडरेटर मीटिंग व्हायच्या, काही कार्यशाळा व्हायच्या, पण आता ते सगळं बंद असल्यामुळं हा योग इतका चांगला सरांनी घडवून आणला, त्याबद्दल खरंच त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि 3 दिवस आपलं इतकं छान प्रशिक्षण झालंय. सगळे शिक्षक आता वर्गात गेल्यानंतर आणखी क्षमता वृद्धिंगत होणार आहेत हेही नक्की आहे. फक्त मला महत्वाच्या 3 गोष्टी अशा वाटतात, तेवढ्या मी बोलतो आणि थांबतो. सगळ्यात अगोदर महत्वाचं असं की आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. योग असा होता की काल यायचं होतं, काल मराठी राजभाषा दिन होता, त्यामुळे तोही दिवस चांगला होता. त्यामुळे हे जे 3 दिवस आपण इथे राहतोय ते 3ही दिवस कुठल्या न कुठल्या कारणासाठी हे नक्की आपल्या लक्षात राहतील एवढं नक्की. सर्व शिक्षकांसाठी मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी एवढं सांगतो. सरांनी माझी ओळख मगाशी अशी करून दिली की मलाच असं वाटायला लागलं की आपण फारच भारी आहे, पण तसं काही नाहीये. ज्ञानाचा स्रोत जसा माझ्यापर्यंत आला तो तसा मी पुढच्या पिढीपर्यंत घडवला, आणि तेच इथं दिसतंय की आपल्या सगळ्या शिक्षकांनी आपल्याला जसं घडवलं तसे आपण घडलो, आणि तसेच आपण विद्यार्थी घडवतोय. आणि आज ना उद्या एवढं नक्की आहे की आपण सगळ्यांनी जे विद्यार्थी घडवले ते इथे या बाकावर येऊन बसतील आणि हा आनंद नक्की घेतील. सगळ्यात महत्वाचं असं की शिक्षक कशा पद्धतीने शिकवतो, तर जितके काही आपणासी ठावे तितके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे बहुत जन. ही पहिली महत्वाची ओळ की आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं आपण परफेक्टली मुलांपर्यंत देतो आणि मुलांपर्यंत ते पोहोचवतो आणि त्याला ज्ञान समृद्ध करतो. दुसरं महत्वाचं असं म्हणजे दुसरी याच्यातली महत्वाची गोष्ट अशी की जी सर्व शिक्षक काटेकोरपणे काळजीपूर्वक पाळतात ती अशी की अभ्यासे प्रकट व्हावे नाहीतरी झाकोनी असावे. प्रकट होऊनी नासावे हे बरे नव्हे. आपल्यापैकी प्रत्येक शिक्षक वर्गात जाताना ही काळजी घेतो की मी विद्यार्थ्यासमोर उघडा पडणार नाही ना, आणि जरी विद्यार्थ्यासमोर एखाद दुसरी गोष्ट आली नाही तर आपल्याला असं शिकवलंय की आपल्याला येत नसेल तर आपण खुल्या दिलाने सांगतो की मला हे बघून सांगावं लागेल, पण आपण वेळ मारून कधी शिकवत नाही. आणि हे आपल्याला शिकवलं नाही याचं कारण ज्या पद्धतीने आपल्याकडे वारसा आलाय त्याच पद्धतीने आपण तो पुढे नेतोय. त्यामुळं ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी आपण पार पडतोय, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आणि आपल्या सर्व पिढीचं मनपूर्वक कौतुक आणि विशेष आनंद. कारण याच्यात पालक, शिक्षक, विद्यार्थी हे तिन्ही घटक खूप महत्वाचे असतात. शिक्षकाचं काम खूप महत्वाचं असतं. काल आपण जर आमच्या कॉलेजमध्ये संध्याकाळी थांबला असाल तर आपल्याला नक्की एका छान वक्त्याचं भाषण ऐकायला मिळालं असतं, आणि जरी ते नसेल तरी ते YouTubeवर अपलोड होईल, त्यावेळेला जरूर ऐका. मी तर असं म्हणतो की एक पद आहे, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव नाही दुजा, पाहता त्रैलोकी. तसं शिक्षकाचं आहे. शिक्षक विद्यार्थ्यासाठी हा गुरुच आहे, आणि गुरु भेटल्याशिवाय कुणालाही देव दिसत नाही. तसं शिक्षक उत्तम, उत्कृष्ट, सुसंस्कारित, सुप्रतिष्ठित असल्याशिवाय कुठल्याही विद्यार्थ्याला ते गुरु पण येत पण नाही, ते शिक्षक येत पण नाही. म्हणून प्रत्येक वेळेला आपली सगळ्यांची जबाबदारी असते की आपण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर जातो त्यावेळेला तो विद्यार्थी आपल्यासमोर एक आयडियल पर्सनॅलिटी म्हणून बघत असतो. त्यामुळे आपल्याला शिक्षकांनाच अलिखित बरेचसे नियम असे असतात की जे आपण घालून घेतलेले असतात. मला सांगा, प्रत्येक विद्यार्थ्याला आपले शिक्षक खूप प्रिय असतात. आणि मी ज्या वेळेला कॉलेजमधून एका शिक्षकांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी थांबलो होतो त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की तुम्ही बाहेर पडल्यानंतर जेवढी विद्यार्थी तुमचे
लावून नमस्कार करतील, पायाला हात लावून नमस्कार करतील, तेवढी तुमची शिकवण्याची शैक्षणिक वर्षाची कारकीर्द समजा. म्हणजे याच्यात 33 वर्ष असतील, 25 वर्ष असतील, त्यापेक्षा विद्यार्थी किती घडवले हे सगळ्यात महत्वाचं, आणि ते आपण घडवतोय. शेवटची ओळ सांगतो आणि थांबतो. काल मराठी राजभाषा दिन झालाय, त्यानिमित्त 1-2 ओळी अशा आहेत. हात धरिता गुरुने ज्याची त्याला लाभे वाट, हात धरिता गुरुने ज्याची त्याला लाभे वाट, शिष्य पावतो प्रतिष्ठा, गुरु राहतो अज्ञात. या आपल्या ओळी सगळ्यांना माहिती आहेत. कविवर्य वि.वा. शिरवाडकरांच्या या ओळी आहेत, आणि या तिन्ही ओळीमध्ये इतकं दडलेलं आहे. ती कविता आपल्याला माहित असेल की मडके आणि गुरु या पद्धतीची आहे ती. तर याच्यात शेवटची जी ओळ आहे ती आपल्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे. ती म्हणजे शिष्य पावतो प्रतिष्ठा, गुरु राहतो अज्ञात. आपण सगळे गुरु अज्ञात राहतो, आणि तो शिष्य ज्या वेळेला प्रतिष्ठा पावतो त्यावेळेला तो समाजाभिमुख आणखी चांगल्या पद्धतीने वावरतो, चांगल्या पद्धतीने नावलौकिक कमवतो, आणि तो केव्हा तरी सांगून जातो की माझ्या शिक्षकांनी खूप चांगलं शिकवलं म्हणून मी आज इथपर्यंत आहे. आणि तेच मला वाटतं, त्यांनी शिकवलं म्हणून आपण असे घडलो. आपण शिकू तशी मुलं आपल्याशी घडतील. आपण इथे सर्वजण आलात, 3 दिवस आमच्या कॉलेजमध्ये थांबलात, वेगवेगळ्या क्षेत्री भेटी दिल्यात. माझ्या मते सायन्स एक्झिबिशन, अभिवाचन सुलेखन स्पर्धा, बिझनेस क्विज कॉम्पिटिशन, अशा 3 स्पर्धा आम्ही दरवर्षी 20, 21, 22 डिसेंबरला इथे नेहमी भरवतो. माझी सगळ्यांना एक विनंती अशी असेल की आपल्या शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना इथलं प्रदर्शन आणून जरूर दाखवा. याचं कारण असं की इथल्या प्रदर्शनात कधीही रिपीट केलेले आम्ही मॉडेल ठेवत नाहीत. 20-22%, 25% रिपिटेशन होणार आहे, त्याला काही इलाज नाहीये, पण जास्तीत जास्त नवनवीन प्रयोग आम्ही ठेवायचा आमचा प्रयत्न असतो. आणि यात मला सांगायला आज अभिमान असा वाटतो की आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, ज्ञात असेल की सोलापूरचे जे बुऱ्हाणपुरे होते त्यांना पेटंट मिळालं, आणि कोटीत त्याची किंमत होती. ते आमच्या इथं परीक्षणासाठी आले होते, आणि त्यांनी जी 112 प्रयोगांची परीक्षणं केली त्यात त्यांनी असं सांगितलं की सर, मी खात्री देतो की इथे 5 प्रयोग तरी नक्की पेटंट मिळवण्यापर्यंत गेलेले आहेत. ही आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेली खूप चांगली पावती आहे. अशीच विद्यार्थी फक्त घडवायचं आपलं काम आहे. आपण ते सगळेजण मिळून करूया. आपण आमच्या महाविद्यालयात आलात, आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या महाविद्यालयात आलात, याचा खूप आनंद आहे. आपण खूप चांगले क्षण आज, काल, परवा जगला असाल याची खात्री मला आहे. पुन्हा असंच काही नियोजन झालं तर जरूर या. आम्ही आपल्यासाठी सगळ्या सोयीसुविधा शैक्षणिक दर्जाच्या इथे द्यायला तयार आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो, आभार मानतो की त्यांनी एवढी सगळी चांगली टीम घेऊन हे चांगलं आयोजन केलंय. माझ्यामध्ये कधी कुठे कोणाला कमी पडलं तर ती चूक भूल द्यावी घ्यावी, हे तर सरळच आहे. एकमेकांची सांभाळायचं नाही तर कोणाशी सांभाळायचं, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंद, याच उक्तीनं आपण काम करतोय. एवढं मी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर या प्रशिक्षणाचे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी श्री ठोंबरे सर, चौंडेश्वरी प्रशाला यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, आज या प्रशिक्षणाच्या निमित्ताने गेली आपण 3 दिवस या संगमेश्वर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हे प्रशिक्षण आपण अनुभवलेलं आहे. वास्तविक पाहता कोविड नंतर आपण पहिल्यांदाच एकत्र आलो. खूप तीव्र इच्छा होती की NEP 2020 काही ठिकाणी सुरू झालेला आहे. अशा वेळेस अनेकांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती होती, नेमकं काय असेल. अशा या स्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी डाएटच्या वतीनं, माध्यमिक शिक्षकाच्या वतीनं या ठिकाणी अतिशय सुंदर प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं. आणि सर्वच तज्ज्ञांनी आम्हाला पहिल्या दिवशी डॉक्टर मुडेगावकर सरांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याची प्रमुख वैशिष्ट्ये अतिशय व्यवस्थितपणे समजावून सांगितली. आपल्याला नेमकं काय करायचं आहे. त्याचबरोबर 21व्या शतकातील कौशल्य व भविष्यवेधी शिक्षण यावर
प्राध्यापक संतोष पवार सरांनी आपल्या अतिशय गोड वाणीमध्ये, आम्ही सरांनी नेहमी आकाशवाणीवरती ऐकतो, पण प्रत्यक्षात त्यांच्या प्रशिक्षणाला बसण्याची आमची वेळ या ठिकाणी आली आणि खूप अतिशय सुंदर पद्धतीने सरांनी तो विषय आम्हाला समजावून सांगितला. विश्वजित आहेरकर सरांनी आम्हाला तिसऱ्या सत्रामध्ये सामान्य विज्ञान विषयक ज्या आवश्यक ज्या गोष्टी असतात त्या सर्व आम्हाला समजावून सांगितल्या. वाकडे मॅडम यांनी कुमारवयीन मुलांना आपण कशा पद्धतीनं समजून घ्यायचं माध्यमिक शाळेमध्ये काम करत असताना. त्याचबरोबर आमचे मित्र बमगोंडे सरांनी क्षमताधिष्ठित व शाळाधिष्ठित मूल्यमापन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे यावर आम्हाला मार्गदर्शन केलं. नारायणकर सरांनी खरं तर काल अतिशय म्हणजे विनोदी वातावरणामध्ये कृती संशोधन आणि नवोपक्रम म्हणजे आपण कशा पद्धतीनं राबवले पाहिजेत, उपक्रम कशा पद्धतीने केले पाहिजे, संशोधन कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं. आज सकाळच्या सत्रामध्ये मिलिंद खोबरे सरांनी प्रभावी शैक्षणिक नेतृत्व, लिडरशिप क्वालिटी कशी डेव्हलप करावी याविषयी गायडन्स केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर शशिकांत शिंदे सरांनी खरोखरच इतकं नॉलेजेबल व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी लाभलं. मध्ये आपण कुठल्या स्टेजला आहोत, आपण काय करायला पाहिजे आणि लिटररी शैक्षणिक या प्रवाहामध्ये आम्ही शाळेमध्ये अध्यापन करतो, मूल्यमापन करतो, परंतु आम्ही राष्ट्रीय पातळीवरती आम्ही का कमी पडतो? जेई किंवा नीटच्या परीक्षेमध्ये आपली मुलं का मागं पडतात? IAS IPS सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वांना आपली मुलं का मागं पडतात? टक्का वाढलेला आहे, नो डाऊट अबाउट इट, पण लोकसंख्येच्या प्रमाणात आणि विद्यार्थी जेवढे बसतात त्या प्रमाणामध्ये स्टेट लेवलला आमचा विद्यार्थी 95-97% मार्क घेतो, पण जेव्हा नीट आणि जेईला हा फेस करतो, इतर राज्यातली मुलं, महाराष्ट्रातला विद्यार्थी जेई किंवा नीटमध्ये टॉपमध्ये कधी आलेला नाही आत्तापर्यंत. इतर राज्यातली मुलं काय येतात तर कुठेतरी आपल्या त्या ठिकाणी जे काय आपला विरोधाभास आहे तो कमी करायचा आहे आणि येत्या शैक्षणिक धोरणामध्ये निश्चितपणे आपण राष्ट्रीय पातळीवर आपले मुलं चमकतील अशा पद्धतीने एक विश्वास सरांनी आमच्यामध्ये निर्माण केला. गेली 3 दिवस या प्रांगणामध्ये मी या कॉलेजचा विद्यार्थी आहे, MA चा. खूप छान वाटलं आणि सगळ्या जुन्या आठवणी आमच्या जागेतल्या या ठिकाणी आम्ही ज्या क्लासमध्ये बसायचो आम्ही तिथे जाऊन आलो. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी एवढी रेलचल सुरू आहे, एवढ्या फॅकल्टी सुरू आहे, इंग्लिश मिडियम शाळा या ठिकाणी सुरू आहे, पण कुठे असं वाटलं नाही की माध्यमिक शिक्षण डिस्टर्ब त्यांना झालं नाही किंवा त्यांचं आम्हाला झालेलं नाही आहे. या सगळ्याच्या परिपाकामध्ये काल जे व्याख्यान झालं आम्हाला इथं, कारण इथं जर समजा आम्ही आलो नसतो तर गणेश शिंदे सरांचं आम्हाला व्याख्यान आहे आम्हाला कळलं म्हणजे लवकर कळलं नसतं. कालचे बरेचसे शिक्षक आणि पालक आम्ही घरून आमच्या मिसेसला घेऊन आलो. खरोखरच मुलांना कसं समजून घ्यायचं, पालकांची जबाबदारी काय, इतकं सुंदर विचार मंथन त्या ठिकाणी काल 1 तास मिळालं. ते व्याख्यान आयुष्यभर विसरू शकत नाही. माझ्या मुलांसोबत मी शाळेतल्या मुलांना कसं हँडल केलं पाहिजे याचं एक मेजवानी काल त्या ठिकाणी मिळाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर चहा, वेळेवर जेवण आणि जे काय ह्या ठिकाणी सगळ्या सुविधा, पाणी म्हणा, इतक्या सुंदर पद्धतीने व्यवस्था केल्या होत्या. कुठे असं वाटलं नाही की बाबा की जेवण कमी काय, ठीक आहे आज फराळ होता तो आकडावर चुकला असेल, पण असंही कळलं काय जण तिकडे आणि इकडे दोन्हीकडे जरा त्यामुळे 10-15 शिक्षक थोडा फरक पडला असेल, पण वी एन्जॉयड द फीस्ट. आम्ही सगळं हे अनुभवलेलं आहे आणि इतके तज्ज्ञ आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द मॅन हू लेड द फ्रंट, दॅट इज डॉक्टर प्रभाकर बुधाराम सर. आपण सगळ्यांना टाळ्या वाजवा सरांसाठी पहिल्यांदा, कारण त्या व्यक्तीला मी 2009 पासून ओळखतोय. मी YCMI BEdचे दयानंद कॉलेजचे विद्यार्थी आहेत. मोकाशी सर आणि जगताप सरांचा आमच्यावर एवढा प्रभाव आहे, केवळ त्यांच्यामुळंच मी BPEd नंतर BEd केलं, MA इम्प्रूव्हमेंट केलं आणि PhD केलो. 4 पेपर पब्लिश केले आणि दुसरं माझं एक ट्रान्सलेशन पुस्तकाचं काम सुरू आहे. म्हणजे इन्स्पिरेशन कशी मिळते की एक DEd झालेला शिक्षक, प्राथमिक शाळेत पहिलीला शिक्षक शिकवणारा, BEd रँक आणि केवळ सरांच्या प्रोत्साहनामुळं कुठं पोहोचतो. खरं तर आदर्श व्यक्ती ज्या जगात नाही त्यांना आपण अनुभवतो, त्यांना वाचतो, पण अशा काही व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात की आपण इमॅजिन करू शकत नाही की मी कुठं आहे. आणि ज्यावेळेस लक्षात माझ्या आलं, जेव्हा मी BEdला गेलो मला कळालं की काय परिस्थिती आहे, तिथून सुरू म्हणजे असं लक्षात घेतलं की आपण पुढे करायचं. थोडक्यात नेट परवा 8 मार्कामध्ये गेलेला आहे. म्हणजे आपण अशा व्यक्तीकडून प्रेरणा घ्यायची की पुढे अजून आपलं खूप म्हणजे जायचं आहे. माझी माध्यमिक शिक्षकांना एवढीच विनंती आहे, इथं बरेचसे MAला B+ आहेत, MSc MA आहेत, सर्वांनी सेट नेट आणि PhDचं निश्चितपणे संशोधन आपण करावं. खरं अशा प्रशिक्षणामधून जी प्रेरणा मिळते
नक्कीच सर भविष्यातसुद्धा किंवा बुधाराम सरांचा मानस खूप मोठा आहे की त्या व्यक्तीला अकॅडमीमध्ये इंटरेस्ट आहे. प्रशासनामध्ये कसं की खुर्चीवर बसणं असं नाही की मला शिक्षकांना आणि माझ्या विद्यार्थ्यांना समृद्ध करायचं आहे. डाएटला आम्ही आत्तापर्यंत बरेचसे प्राचार्य आणि प्राध्यापक पाहिलेले आहेत. एनर्जेटिक व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर आत्ताच्या माझ्या या 22 वर्ष करिअरमध्ये डॉक्टर प्रभाकर बोधाराम सरांचं नाव मला सगळ्यात वरती ठेवावं लागेल. ज्या व्यक्तीने कोविड नंतर इतकं सुंदर नियोजन केलं आणि सगळ्यात व्यक्ती समोर बोलायला उभारली, अख्खा वर्ग शांत, आणि सांगताना सुद्धा ज्या भाषेत सांगायला पाहिजे कुठे असं वाटलं नाही की ही व्यक्ती तेलुगू भाषिक आहे. विशेषतः लक्षात आहे, कुठे वाटत नाहीये. इतकं सुंदर मराठी आणि इतकं भाषेवरती प्रभुत्व, आणि सगळ्यात सांगितलं म्हणजे आय हॅव सोल्युशन्स ऑफ ऑल प्रॉब्लेम्स. मी असं आहे ती बाळूगोटे दुकानात आपण गेलो, सगळ्या वस्तू तिथं मिळतात. त्या व्यक्तीला तुम्ही काही विचारा, सर मला PhD करायचं आहे, कुठून करू, संशोधन करायचं आहे, कुठून पेपर पब्लिश करायचं, काय करू, सगळ्या विषयाचं नॉलेज हे होतं मोकाश सरांकडे. आणि तेच मी 3 दिवस सर उभारले की त्या ठिकाणी मी मोकाश सरांना पाहायचो. असंच नॉलेज त्या सरांकडे. सर खरोखरच तुमचा अभिमान आहे, आणि तुम्ही जे नियोजन पुढे केलेलं आहे सगळ्या विषय शिक्षकासाठी ते आपण करावं. संगमेश्वर महाविद्यालयामध्ये इतकी सुंदर व्यवस्था आम्हाला मिळाली त्याबद्दल महाविद्यालयाचे डायरेक्टर, चेअरपर्सन, सर्व स्टाफ, प्राचार्य मुडेगावकर सर, संतोष पवार सर आणि या सर्व टीमच्या या ठिकाणी आम्ही सर्व शिक्षकांच्या वतीने मी आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. ठोंबरे सरांचं मनोगत ऐकल्यावर असं वाटतंय सर तर नेट सेट होतीलच, पण सरांचे जे विद्यार्थी आता शिकत आहेत ते बी नक्की बुधाराम सरांकडे मार्गदर्शनासाठी येतील. आणि आम्ही शाळेत आल्यानंतर भेटीमध्ये आम्हाला दिसेल की बाबा NEPचे जे निकष आहेत ते सर्वजण व्यवस्थितपणे राबवत आहेत. या पुढील मनोगतासाठी सौ सुवर्णा जाधव दत्तप्रशाला या मॅडमना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि प्रशिक्षण कधी संपतं ह्याची वाट बघणारे माझे सगळे सहकारी वर्ग, की ज्यासाठी आज हा हॉल अगदी आयडियल म्हणजे शेवटपर्यंत भरलेला आहे. सहीची वाट आणि कार्यमुक्तीची वाट. अधिक वेळ न घेता मी या ठिकाणी असं सांगेन की विज्ञान आणि मराठी दिनाचं औचित्य साधून डाएटनी इथे बसलेल्या आमच्या सगळ्यांवरच प्रयोग केला, आणि तो प्रयोग होता बुद्धिमंथनाचा प्रयोग केला. आणि बुद्धिमंथनाचा हा प्रयोग घेणारे होते बुधाराम सर. विज्ञानाचीच विद्यार्थिनी आहे मी. बुधग्रहच दिसला तो की जो पारदर्शक आहे आणि सामावून घेणारा आहे. म्हणजे त्यांनी सगळे विषय, सगळे शिक्षक, सगळ्या टाईपचे व्यक्तिमत्व आणि वेगवेगळ्या बौद्धिक स्थितीतून आलेले लोक यांना अतिशय छान पद्धतीने सरांनी या ठिकाणी सामावून घेतलं. त्याच्याच जोडीला म्हणजे दवाखान्यात गेल्यानंतर जसा प्रोटीनचा डोस बरोबर इतर पण विटॅमिन्स वगैरे देतात तसे त्यांचे सगळे सहकारी वर्ग. कोणी PGI सांगितला, त्यांनी रेशो सांगितला. रेशोवर आपलीच कमतरता आपल्याला दाखवताना न टीका करता दाखवणं हे एक उत्कृष्ट मार्गदर्शन इथे बसणाऱ्या शिक्षकांनी केलं. तुमच्यातलाच कमतरता हसून दाखवणं आमच्या दर प्रशिक्षणामध्ये माझं एक म्हणणं असतं की अहो तुम्ही करा म्हणून सांगू नका, तुम्ही स्वतः करा ना. मग यावेळेला त्यांनी पाणी विषयावर जे करून दाखवलं ते परत वेगळं सांगायची गरज नाही की असंही तुम्ही स्वतः म्हणजे शिकवणाऱ्यांनी जर स्वतः या ठिकाणी प्रयोग केला तर तो अधिक परिणामकारक होऊ शकतो. आणि मीही याच कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि याच वर्गांमधून या ठिकाणी आलेले, त्यामुळं जुन्या आठवणी गीतांच्या मार्फत देण्याचा त्यांचा संकल्पनाही मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येकाला आवडलेली आहे. म्हणजे नवीन गोष्ट सांगायची आहे पण जुन्याची सांगड सोडायची नाही. कोणाला कमी म्हणायचं नाही आणि कोणाला अधिक म्हणून या ठिकाणी पुढे येऊ द्यायचं नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा हा डाएटचा जो उद्देश आहे तो या ठिकाणी बराचसा साध्य झाला असं मला या ठिकाणी वाटतं. आणि या प्रशिक्षणामध्ये जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी छान मिळाल्याच, पण त्याचबरोबर एक गोष्ट जी छान मिळाली की स्ट्रेस जर तुम्ही कमी करू नाही शकला तर तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. आणि स्ट्रेस हा वयानुसार राहणारच आहेत, कारण प्रशिक्षण घेणाऱ्यामध्ये 25 वर्षापासून 55 वर्षापर्यंतचे सगळे लोक आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस आहेत. 10वी 12वी परीक्षा, इथून गेल्यावर शाळेतलं काम, काही जण इथे बसून शाळेतल्या मीटिंग अरेंज करतात. पण या प्रशिक्षणामध्ये सगळ्यात मोठा उद्देश जो साध्य झाला आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट
ही करून दाखवलेली आहे. आणि ही मॅनेजमेंट इथे बसलेला सगळाच प्रशिक्षणार्थी वर्ग हा शिकेल. अधिक वेळ मी घेणार नाही. उपस्थित सर्वांचे आणि नियोजकांचे मी आभार मानते आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. यानंतर श्री देशपांडे सर, आर ए चंडक हायस्कूल सोलापूर यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. 2च मिनिटं बोलतो सर, सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री प्रसाद कुंटे सर, व्यासपीठावरील उपस्थित सर्व प्राचार्य आणि 2च मिनिटं बोलायला सांगणारे माझे मित्र बिराजदार सर, आणि 2च मिनिटं बोलणार आहे. खरं तर हे प्रशिक्षण सर्वार्थाने यशस्वी झालं असं मला वाटतं. कारण कोविडच्या काळानंतर बऱ्याच वर्षानंतर जवळपास अशा प्रकारचं प्रशिक्षण शिक्षकांसाठी, मुख्याध्यापकांसाठी आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि खरं तर अंत भला तो सब भला असं म्हणलं जातं. बुधाराम सरांनी शेवटच्या त्यांच्या तासिकेमध्ये जी गाणी दाखवली आणि शिक्षकांना म्हणायला पण प्रोत्साहित केली, आणि त्यामुळं शेवटचा जो तास आहे तर तो खेळीमेळीचा तास झाला, आणि त्यामुळं ह्या प्रशिक्षणाचा ताण कमी होण्याला मदत झाली. त्याचबरोबर ह्याची जी सुरुवात आहे तर ती मुद्देगावकर सरांनी केलेली होती, आणि अतिशय छान आणि गोडवा असलेल्या शब्दांमध्ये आणि त्याचबरोबर प्राचीन भारतीय संस्कृतीला उजाळा देत त्यांनी ही सुरुवात केलेली होती. त्यानंतर संतोष पवार सरांनी पण या प्रशिक्षणामध्ये PPTच्या माध्यमातून जे वेगवेगळे बातमीपत्र आहेत तर ते बातमीपत्र पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. खरं तर सगळेच याचे हक्कदार आहेत, परंतु सगळ्यांची नावं आता इथं वेळेअभावी घेणं शक्य नाही आहे. परंतु अतिशय छान अशा प्रकारचं हे प्रशिक्षण झालं, आणि या प्रशिक्षणातून निश्चितच उद्बोधन सगळ्यांचं होणार आहे असं मला वाटतं. आणि आपण पुन्हा अशा प्रकारचं प्रशिक्षण ज्यावेळी आता खरं तर 50 तासिका आपल्याला अटेंड करायच्या आहेत वर्षभरामध्ये, आणि अशा प्रकारचं प्रशिक्षण वारंवार होणारच आहे आपल्या सगळ्यांसाठी. आणि ते निश्चितपणे पुढच्या वेळेला आम्ही ज्या वेळेला याच्यामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने सहभागी होऊ, आणि जसं शेवटचा जो तास झाला की ज्याच्यामध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट केला, तर या माध्यमातून जर तासिका झाल्या तर कदाचित आणखीन चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण होईल असं मला वाटतं. आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. मला सहन केलं 2 मिनिटासाठी काय असे ना. तर बिराजदार सर, आता ऐकायला हरकत नाही, 2च मिनिटात मी संपवलं, तर त्यामुळं आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याते श्री शशिकांत शिंदे यांना अशी विनंती करतो की त्यांनी समारोपीय संवाद करावा. सर्वांना नमस्कार. अजून एकदा संधी मिळते आपल्यासोबत बोलायला. या महाविद्यालयाचे उपप्राचार्य कुंटे सर, आमचे मार्गदर्शक मुडेगावकर सर. मुडेगावकर सर हे मला M.Edला शिकवायला होते, आणि एक थोर व्यक्तिमत्व आहे. सध्या सर या महाविद्यालयामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आमचे मित्र सहकारी अधिकारी बुधाराम सर, सर्व सोबत टीम. शिक्षकांना शिक्षक म्हणून जगण्यासाठी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात, तर त्या गोष्टी फक्त एका मिनिटात रिपीट करतो आणि मी थांबतो. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आपण जीवन जगताना ज्या क्षणात असतो त्या क्षणात राहणं. जे मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं की तुम्ही मोमेंट जगा, की आपण जेवण करतोय फक्त जेवणच करा, आपण टीचिंग करतो फक्त टीचिंगच करा, आपण एखादं काम करतो एखादं कामच करा. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे एक सुकरात नावाचा मोठा चित्रकार होता, आणि तो खूप मोठे चित्र काढायचा, चांगले चांगले चित्र काढायचा, आणि तो कधी चित्र विक्री करायचं नाही. मग त्याच्या भावाला असं वाटलं की याचे चित्र कोणीतरी विकत घ्यायला पाहिजे, आणि चित्र विकत घेतल्यावर त्याला आनंद मिळेल. आणि म्हणून तो काय केला की त्याच्या काही मित्राला पैसे दिला, आणि पैसे देऊन ते चित्र विकत घेण्यासाठी पाठवला. आणि तो पैसे घेऊन विकत घेण्यासाठी आला, आणि त्यावेळेस त्याने विचारलं की कुठले फोटो पाहिजे, तर त्याने कुठलेही रँडम एक निवडला आणि ठीक आहे म्हणला. मग सुकरात त्यावेळेस त्याला बोलला की तुला चित्रातलं समजत नाही आणि तू चित्र विकत घ्यायला आला, मी तुला चित्र देणार नाही, अशा प्रकारे म्हणला. मग तो काय म्हणतोय की तुला माझ्या भावानं पाठवलं असेल आणि म्हणून तो आला असेल, असा एक मला संशय येतोय. मग संध्याकाळी त्याचा भाऊ घरी आला आणि भावाला म्हणतोय तो की तू कोणाला पाठवला होता का. तो भाऊ म्हणतोय की तुला कसं काय कळालं. तर तो म्हणतोय की एखादी कलाकृती आहे तर ती कलाकृती बनवताना जेवढा मला आनंद आहे तर तेवढा आनंद मला पैशात नाही. ओके, म्हणजे चित्र काढताना जो मला आनंद मिळाला पाहिजे तो मला आनंद त्या ठिकाणीच मिळाला आहे, मला पैशात आनंद मिळत नाही.
तर तसं मी तुम्हाला आव्हान करतो की तुम्ही एखादा 2 तासाचं असं काम करा की ज्याच्यातनं पैशाचा मोबदला मिळणार नाही, पण तुम्हाला आनंद मिळेल. अतिशय सुंदर तुम्हाला जीवन जगायला मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे किमान 10 ते 15 मिनिट मेडिटेशन करा. अतिशय छान वाटेल तुम्हाला. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट एकाच वाक्यामध्ये, डोंट मास्टर, म्हणजे तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा आहे, डोंट मास्टर इन व्हॉट गुगल्स टेल यू, डोंट मास्टर इन व्हॉट गुगल्स टेल यू, बट मास्टर इन व्हॉट गुगल्स कांट टेल यू. अतिशय महत्त्वाचं आहे, निश्चितपणे तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलासाठी आवश्यक आहे. थँक्यू. सर्वजण इथं 3 दिवस मनाने, शरीराने आणि जे काही आपण इथं कौशल्य घेतलेत ते कौशल्य घेण्यासाठी प्रेझेंट राहिलात, त्यामुळे सर्वांचं खूप खूप आभार. या समारोपासाठी आपले सन्माननीय व्यासपीठ उपप्राचार्य कुंटे सर, डॉक्टर बुधाराम सर, शशिकांत शिंदे सर आणि आमचा सगळा BRCचा स्टाफ यांचं मनापासून खूप खूप आभार. हा इथं आता आपण प्रशिक्षणाचा शेवट करतोय. प्रमाणपत्र वगैरे तुम्हाला मिळून जाईल. बाहेर चहा आलेला आहे, आपलं प्रमाणपत्र घ्यायचं आहे, सर सूचना सांगतील, त्याच्यानंतर आपण इथं उठायचं आहे. तरी सरांना विनंती करतोय, सर पुढं जातील, बुधाराम सर सत्र घेतील.